नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपऱ्यांनी येऊन उगीच भाऊगर्दी करू नये. उपऱ्याला संधी देण्यापेक्षा मैं हुना माजी खासदार शरद बनसोडेंनी लढवण्याची व्यक्त केली इच्छा. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून केले 85 ई-चलनाचे केसेस दाखल. अखेर जाचक हिट अँड रन कायदा केला रद्द. महासंघाने पार्क चौक इथं वाहन चालकांना मिठाई वाटप करून केला जल्लोष. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोहोळमध्ये कारवाई. पुणे मार्गावर हातभट्टी दारूसह 9.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपऱ्यांनी येऊन इथे उगीच काही करू नये. उपऱ्याला संधी दिली असे व्हायला नको. इथे मी आहे ना सक्षम उमेदवार, अशी प्रतिक्रिया माजी खासदार शरद बनसोडे यांनी दिली आहे. भाजपचे सरकार पुन्हा येणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपऱ्यांनी येऊ नये, इथे उगीच काही करू नये. उपऱ्याला संधी दिली असे व्हायला नको. इथे मी आहे ना सक्षम उमेदवार. होय, मी इच्छुक आहे. खरा दाखलावाला आहे. यापूर्वी कामातून ठसा उमटवला आहे. कोणताही डाग नाही. कुणाकडूनही 5 पैसे खाल्ले नाहीत. यापूर्वी ज्या गोष्टी निम्म्यापर्यंत आणल्या होत्या त्या पूर्णत्वास नेण्याचा मानस भाजपचे माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांनी सायंकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच सुशोभीकरण केलेल्या इंद्रभुवन इमारतीचीही पाहणी केली. त्यानंतर महापालिका आवारात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट बनसोडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून आपली एंट्री राहणार आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात ॲडव्होकेट बनसोडे म्हणाले, ठासू एंट्री राहणार आहे. ऐकण्यात आले की भाजपकडे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारच नाही. पुन्हा म्हणतात सक्षम उमेदवार नाही, तर मग आमचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट बनसोडे पुढे म्हणाले, मी सक्षम नाही का? होय, मी इच्छुक आहे. पार्टीने आमच्यावर तेव्हाही अन्याय केला नाही, आताही नाही. त्यांना वाटला तर तो प्रयोग यशस्वी झाला नाही तर यंदा विचार होऊ शकतो. स्थानिक असेल तर उपरा उमेदवार लादू नका. मला सर्व गावे माहिती आहेत. नगर परिषदा फिरलो आहे. 2 वेळा लढलो. जास्त अनुभव आणि माहिती आहे. चुका झाल्या असतील, काही राहून गेले असेल तर दुरुस्ती करून घेतो. उपरा माणूस आणल्यास तो कधी शिकणार, सुधारणार कधी? त्यापेक्षा निम्मा प्रवास मी केला आहे. आता तो पूर्ण करून दाखवेन. संधी मिळाली तरी अधिक गतीने मला काम करता येईल, असा विश्वास ॲडव्होकेट बनसोडे यांनी व्यक्त केला. सीओ समोर विषय जातात. सेवानिवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांना न्याय मिळाला असून प्रहार जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाड यांच्या केबिन समोर आणून बसवले. प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले. 4:30च्या सुमारास सीईओ आव्हाड या कार्यालयात आल्या. त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली. त्यांनाही अतिशय वाईट वाटले. पेन्शनचा विषय असल्याने तर रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला. दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक रुपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. कार्यरत असणाऱ्या केंद्रप्रमुख निवृत्त केंद्रप्रमुख महादेव शिंदे हे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात पूनम गेटला या ठिकाणी उपोषण करत होते. एकंदरीत आपण बघितलं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 30 वर्षापेक्षा जास्ती काम करून निवृत्त झाल्यानंतर 70 दिवस झाला
हे व्यक्ती निवृत्ती वेतन मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. आणि काल आपण बघितलं असाल मनोरंजनच्या कार्यक्रमामध्ये हेच रुपनाथ नावाचे अधिकारी तिथे नाचत होते. आणि आज इथं बघितलं तर हे कालपासून तिथं दिव्यांग बांधव आणि त्यांचे अख्खं कुटुंब त्या ठिकाणी उपोषण करत होता. आज आमचे प्रहारचे शहर प्रमुख अजित भाऊ यांना ही माहिती झाली की शिंदे या ठिकाणी उपोषण करतात आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अजित भाऊंनी त्यांना तात्काळ मनीषा आवाळे मॅडम ते सीओ यांच्या दालनासमोर आणून या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलनानंतर प्रशासन खळबळून जागा झाला आणि झोपेचा सोंग येणाऱ्या ते रुपनर यांना सुद्धा साहेब तुमच्या हे बघा शिक्षण विभागामध्ये सगळा चोर कारभार आहे. टक्केवारी मागते सगळे. तुम्हाला सांगतो मला माहिती आहे. मी किती पुरावे घेऊन गेलो होतो बच्चूभाऊ मंत्री असताना. मला माहिती आहे कोण किती भ्रष्टाचारी आहे ते. यांना टक्केवारी मागण्यात आली. त्यांनी टक्केवारी दिली नाही म्हणून फाईल थांबली. मी असा आरोप आहे माझा प्रशासनावर आणि त्याचे पुरावे देतो. का खरं आहे का खोटे? पुस्तकी माझं पडून कसं राहते एका अपंगाला चांगल्या माणसाला ठीक आहे तुम्ही एका अपंगाला एवढे सतवता. बिचारा ते पोलीस प्रशासन मदत करते त्यांना लिक्विड देते. तुम्ही रात्री येतात तुमचे तिथे कार्यक्रम आहे ह्याचे त्याचे ठीक आहे कार्यक्रम असते वर्षातून एकदा. आमचं त्याला पण दुमत नाहीये. मी ढेपेंना फोन केला. ढेपे साहेबांनी सांगितले की तुमच्याकडे आता परत फोन केलो. मग मला सांगा एखाद्या व्यक्तीचं हे बघा एखादी व्यक्तीची जर तुमची फाईल जर पेंडिंग असेल त्यांचं काय तटलेलं जी अमाऊंट असेल हे असेल काय त्याचा भविष्य निर्वाह निधी तटलेला विकायला त्याला किती वेळ लागतो किती काल अपंगासाठी. प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून कादर शेख यांची नियुक्ती करण्यात आली तर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सचिन जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची प्रमोशनने लातूरला बदली झाली. त्यांच्या जागेवर तब्बल 1.5 वर्षांनंतर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाला आहे. यापूर्वी सोलापूर महापालिकेतील प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून कामकाज केलेले कादर शेख यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागातही बदल झाला असून विद्यमान शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची अखेर शासनाने बदली केली आहे. त्यांच्या जागेवर सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी सचिन जगताप यांची नियुक्ती केली आहे. सचिन जगताप हे वर्धा जिल्ह्यातून सोलापूरला येत आहेत तर कादर शेख हे यापूर्वी गोंदिया जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी होते. फडके हे सुद्धा जुलै 2023 या वर्षी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आले परंतु त्यांना व्यवस्थित कामकाज करता आले नाही. दर महिन्याला ते रजेवर जात होते. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या त्यांच्या कामकाजावर प्रचंड नाराज दिसून आल्या. अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या विरोधात रासे परिवाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले. सिद्धेश्वर प्राथमिक शाळेमध्ये अशोक रासे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई पदावर काम करत होते परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मी अशोक रासे यांनी या पदासाठी अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती करावी यासाठी शाळेकडे आणि संस्थेकडे सातत्याने कायदेशीरपणे सर्व बाबींची पूर्तता करून सुद्धा प्रशासन आणि संस्था त्यांच्या अर्जाचा त्यांच्या भावनेचा विचार न करता नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या संस्थेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात अशोक रासे आणि संपूर्ण परिवाराने आजपासून चक्री उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. मागणी मान्य होईपर्यंत चक्री उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले. वेळोवेळी संस्थेशी पत्रव्यवहार करून सुद्धा सिद्धेश्वर देवस्थान कमिटीमार्फत चालणाऱ्या या संस्थेच्या प्रशासनाने सातत्याने सध्या अनुकंपा तत्वावरील भरती बंद आहे. भविष्यात जर भरती शासनाने चालू केली तर तुम्ही जाहिरात वाचून या. तुमची शैक्षणिक गुणवत्ता पाहून तुम्हाला नोकरीवर घेतले जाईल अशा प्रकारची भविष्यवाणी या संस्थेकडून सातत्याने केली जात असल्यामुळे या कुटुंबाची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. घरातील कर्ता नसल्यामुळेच या कुटुंबाची मोठी वाताहत होत आहे. संस्था हे पद असताना सुद्धा केवळ जातीय द्वेषापोटी अनुकंपा तत्वावरील जागा असताना टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने या कुटुंबास न्याय मिळावा म्हणून जाहीर पाठिंबा दिला असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. मी रोहित अशोक रासे श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेमध्ये माझे वडील असताना हृदयविकाराच्या ठिकाणी 2013 रोजी निधन झाले. आज तागत त्यांना वेळोवेळी भेटून आरोग्य सुद्धा सिद्धेश्वर प्राथमिक शाळेने माझ्या अर्जाचा प्रस्ताव आणि अनुकंपाचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे पाठवला नाही. गेल्या 10 वर्षापासून कारणे देतात फक्त थोडी सांगतात कसल्या प्रकारचे उत्तर देत नाहीत. गेल्या 10 वर्षापासून माझ्यावर अन्याय चालू आहे.
त्यामुळे मी आज चक्र उपोषण बसले आहे. सदर शाळेने माझ्यावर त्यांना पूर्वकल्पना, मी महाराजांचा असल्यास त्यांना पूर्वकल्पना असल्यामुळे त्यांच्यावर 1878 अंतर्गत गुन्हा दाखल करून मला लवकरात लवकर अनुकंपा शाळेत सामावून देण्यात यावे असे शासनाकडे आदेश होते. कारणे काय देतात तुम्हाला शासनाची भरती बंद, अनुकंपाला भरती नसताना सुद्धा शासनाची भरती बंद असं बुडवण्याचे उत्तर देतात व बेजबाबदारपणाचे उत्तर देतात. शिक्षणाधिकाऱ्यांना भेट झाली का? शिक्षणाधिकाऱ्याने कारवाईचे पत्र दिलं असताना सुद्धा शासन त्यांच्यासुद्धा आदेशाला पायमनी कळत आहे व मनमानी कारभार चालू आहे. म्हणजे सिद्धेश्वर शाळेचा श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, श्री सिद्धेश्वर देवस्थानांतर्गत. रेनगर घरकुल संस्थेत दिव्यांगांना 5% घरे सवलतीत द्या अशी मागणी अपंग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व झालेल्या घरकुल प्रकल्पात दिव्यांगांना शासनाच्या अध्यादेशानुसार 5% घरकुले देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाबूराव अहमदसाहेब फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली. दरम्यान रेनगर सोसायटी व त्यांचे पदाधिकारी आणि मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसई याडम यांचा भोंगळ कारभार यावरून दिसून येतो. म्हणून आमच्या अपंग संस्थेच्या 1500 अपंग सदस्यांना नियमानुसार 25% सवलतीप्रमाणे घरे मिळावीत, अन्यथा आम्ही सर्व अपंग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा निवेदनात नमूद केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कासिम कोरगी, स्वामी तौफिक शेख, जयंती यनगुंडी, सुरेश मछवे, अरफात चौधरी, किशोर इंगळे, सौरभ इंगळे, ऋषिकेश मंडळकर, अण्णा लोंढे, इरफान नाईकवाडी, घनश्याम रणदिवे, वैभवी नंदा महिंद्रकर, विजय बिराजदार, अमोक सिद्ध अंजखाने, मोहम्मद अली शेख, फातिमा शेख, गुलाब शाह मणियार, बशीर हुसेन नदाफ, अजमल तांबोळी, हसीना नाईकवाडी, मुर्तुजा बागवान, वसीम मोमीन आदी अंध अपंग व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बाबूलाल अहमदसाहेब फणीबंद महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष आहे. याकरता आम्ही रेनगरमध्ये गेले 2-4 वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहे. रेनगरमध्ये 5% प्रमाणे आम्हाला 1500 घरं मिळायला पाहिजे. 30,000 घरं बांधण्यात आलेले आहे. परवा मोदी येऊन गेलेले आहे. 15,000 घरं ओपनिंग करून गेलेले आहे. 15,000मधल्या 113 लोकांना आम्हाला देण्यात आले. दिव्यांगांना सभासद म्हणून हे केलेले आहे, जाहीर केलेले आहे त्यांनी 113 लोक. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून सांगितलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कुणालाही दिलेले नाही, नुसतं कागदवर दिलेले आहे असं म्हणतात. समक्ष तिथं जागेवर कोणी अपंग नाही. ह्याकरता आमची तक्रार आडीशी मॅडम कशी केलेली आहे. आज ते मिटिंग लावतं म्हणून सांगितलेले आहे. ह्याकरता आम्ही आज रोजी 26/2/2024ला आम्ही आता निवेदन देण्यात आलेले आहे. ह्याकरता आम्हाला एक मीडियाकडनं एक सगळं पत्रकार बांधवाकडनं माझी एक विनंती आहे दिव्यांगांची कळकळीची. काय म्हणून हे रेनगरमधले किती बी भ्रष्टाचार झालेले आहे ते उघडत काढण्यात यावे. आमच्याकडे सगळे पुरावे आहे. पावत्या किती फाडले तिने, काय नाही, किती लोकांचे पैसे घेतलेले आहे, किती लोकांचे पैसे भरावं असं ते खुलासा केलेले नाही आहे. नुसतं भरत जावा म्हणून आम्ही कितीपर्यंत भरणार. खुलासा द्या म्हणून सांगितलं. खुलासा द्या म्हणून बोलायला आता तुम्ही म्हणण्यासारखं काय ह्या 30,000 घरकुलापैकी काय कोर्टात गेल्यानंतर ना तुम्हाला कोर्टाने आदेश दिले की 113 जणांना मंजूर व्हायला पाहिजे. असं नाही दिलेलं आहे. असं दिलेलं कोर्टात गेले नाही. तुम्ही या संदर्भात गेलेलं आहे कोर्टात आम्ही. हिट अँड रन कायदा रद्द करण्यात आल्याने महासंघ यांच्या वतीने पार्क चौक इथं चालकांना मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चालकांना मिठाई भरवून जल्लोष करण्यात आला. संयुक्त महासंघाचा चालक एकजुटीचा
हिट अँड रन कायद्यात चालकांना 7 वर्षे सक्त मजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम महासंघाने हिट अँड रन विरोधात विरोधाची मशाल पेटवली. ही मशाल संपूर्ण देशभरात पसरली होती. यासाठीच याला खूप विरोध होत होता. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि विविध राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद पाहायला मिळाले आणि चालक आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने चक्काजाम आणि आंदोलन करून विरोध दाखवला होता. यामुळे शेवटी हा कायदा रद्द करण्यात आला. यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशचे अध्यक्ष रियाज सय्यद, यासिन मुल्ला, रियाज कुंठे, हमीद बागवान, मुश्ताक मैलार, परसराम बगले, रिजवान शेख, मोहसिन मुल्ला, मेहबूब शेख, इरफान शेख, प्रदीप शिंगे, खलील कोरबू, सद्दाम शेख, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, मिनाज बागवान, शंकर राऊत, मौला मकानदार, सलीम पठाण, आयुब शेख यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हिट अँड रन कायदा 2023 अंतर्गत आम्ही वेळोवेळी या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शने, आंदोलने व सरकारला हा कायदा किती घातक आहे हे दाखवून द्यायचं वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल रद्द केला असा जाहीर केलेला आहे. सरकारने या कायद्या व्यतिरिक्त आणखी चालकांच्या संरक्षणासाठी आणखी एक कायदा करावा ही पण आमची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने जे हिट अँड रन कायदा रद्द केलेला आहे त्या अनुषंगाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य ज्याने हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडला होता आणि त्या आंदोलनाला आज यश मिळालेलं आहे. केंद्र सरकारने जे आपला कायदा रद्द केलेला आहे, जे कायदा लागू करणार होते त्यांनी रद्द केलेला आहे, त्याबद्दल आम्ही आज बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाची जीत झाली म्हणून आम्ही त्यांना अभिवादन करून आज मिठाई वाटप करून इथं जल्लोष साजरा केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही या सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांचाही आभार मानतो की त्यांनी आमची आंदोलनाची दखल घेतली आणि शासनाला ते पाठवून आज हे कायदा रद्द करण्यात भाग पाडले. त्याबद्दल आम्ही सर्व संघटना आणि आमचे संलग्न झालेले संघटना, सर्व पदाधिकारी, सर्व सभासद यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा जल्लोष आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून 85 ई-चलनाचे केसेस करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील विविध चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलिसांच्या मशीनद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 26 फेब्रुवारी सोमवारी दिवसभरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक ट्रॅफिक अंमलदार यांच्या मदतीने मोबाईल टॉकिंगचे 58, ट्रिपल सीटचे 27 असे एकूण 85 ई-चलनाचे केसेस 7 रस्ता अशोक चौक या भागात करण्यात आले आहेत. दरम्यान सदरची कारवाई यापुढील काळात वाढवली जाणार असून वाहनधारकांनी वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये तसेच ट्रिपल सीट प्रवास करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. मंगळवेढा इथल्या अंधळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले, तर या अपघातात वाहन चालक 2 लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर मिरज या महामार्गावर मंगळवेढ्या शेजारी आंधळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले, तर या अपघातात वाहन चालक 2 लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत. सचिन कुंभार वय 25, लक्ष्मी कुंभार वय 24, राहणार अफजलपूर, जिल्हा विजयपूर अशी मैतांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे 4च्या सुमारास आंधळगाव जवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता. त्याला पाठीमागून क्रुझर जीपने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. क्रुझर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून KA 27B8188 असा या गाडीचा नंबर आहे. सदरचा अपघात एवढा भीषण होता की क्रुझरचा समोरचा भाग ट्रेलरच्या खाली घुसून चक्काचूर झाला होता. शेवटी JCB बोलावून JCBच्या सहाय्याने क्रुझरला ओढून जखमी ड्रायव्हर आणि 2 लहान बालकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील 108 क्रमांक अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव जांगळे, पायलट सुरेश कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर पुणे रोडवर एका कारमधून 1000 लिटर हातभट्टी दारूसह 9.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 26 फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबूराव चव्हाण वय 36 राहणार गणपत तांडा बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुझुकी इर्टिगा क्रमांक MH13 DY 2548 या चारचाकी वाहनातून 5 रबरी ट्यूबमध्ये 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला। आरोपीच्या ताब्यातून 25,500 रुपये किमतीची हातभट्टी दारू व 9 लाखांची कार असा एकूण 9,25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता विभाग प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, जवान अण्णा करचे, अशोक माळी, नंदकुमार वेळापूर्वे, वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली। सराईत गुन्हेगार माने यास सोलापूर शहर जिल्ह्यास धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे। आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयानं सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईस प्रारंभ केलाय। सराईत गुन्हेगार सचिन नागनाथ माने वय 25 राहणार साईनगर महालिंगेश्वर नगरच्या बाजूला साखर कारखान्याजवळ सोलापूर याला सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत। दरम्यान सचिन नागनाथ माने याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे आणि MIDC पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, मारहाण करून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल आहेत। पोलीस आयुक्तालय हद्दीत शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) अ ब प्रमाणे सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते। त्यास 25 फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन शहाजी पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक उमाकांत शिपाई, मुकेश गायकवाड पोलीस शिपाई, रमेश कोरसेगाव यांनी केली। ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता गाडेकर यांच्यावर जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना अभियंते आणि ठेकेदार यांचे कायम संबंध येत असतात, परंतु जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ अभियंत्याने युवा ठेकेदाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी त्या अभियंत्याविरोधात सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आदित्य सुनील बिराजदार वय 26 राहणार पूर्व मंगळवार पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्जेराव गाडेकर या कनिष्ठ अभियंत्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। मी सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून वार्ड क्रमांक 1 मध्ये काम करत असताना 15वीत आयोगातनं बंदिस्त गटरचं काम JE सर्जेराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण केलेलं होतं आणि काम समक्ष पाहून कामाची पाहणी केल्यानंतर कामाचे बिल काढताना आम्हाला पैशाची मागणी केली की 2 लाखच्या बिलला 50,000 रुपयाची आम्हाला मागणी केली। आम्हाला जमत नाही असं सांगितल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की सर्जेराव गाडेकर यांच्याकडनं की जर सदर तुम्ही 50,000 रुपये ही गोष्ट कोणाला तर बाहेर सांगितलं तर तुमचे जीव मारण्यात येईल म्हणून हे मला धमकावण्यात आलं आणि मी त्या गोष्टीला मान्य नसल्यामुळं शनिवारी परत मला फोन करून माझ्या नंबरवर फोन करून मला जीव मारेल, तुझ्या घरात येऊन तुला ठोकेन मी आणि इथपर्यंत न थांबता लोकनियुक्त सरपंच सुनील अण्णा बिराजदार यांच्या WhatsApp नंबरला मेसेज करून तुमच्या पोराला समजून सांगा नाहीतर घरात येऊन फुकतो आम्ही असं सांगून अमुक तमुक तनाशेची मोगलाईची भाषा वापरून करून मला दम दाटवण्याचा एक लोकप्रतिनिधीला दम दाटवण्याचा प्रयत्न सर्जेराव गाडेकर यांनी केलेला आहे व 50,000 रुपये आमिष मागून त्यांचं काम माझं बिल लिहून द्यायचं त्यांनी प्रयत्न करत होते, पण मी त्याला काय सहकार्य केलं नसल्यामुळं माझं जीव मारण्याचे धमकी दिलेले आहेत मला। तर मी योग्य ते अधिकाऱ्यांकडून मला आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळं आम्हाला योग्य ते न्याय मिळावं ही आमची मागणी आहे। दिली आहे, जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर।
बिराजदार अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ या गावी ग्रामपंचायतीचा ठेकेदार असून त्या मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दर्शनाळ गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजचे काम केले आहे. त्या कामाची पाहणी करताना कनिष्ठ अभियंता सर्जेराव गाडेकर यांची त्या कामासाठी नियुक्ती आहे. बिराजदार यांनी केलेले काम पाहण्याकरता या म्हणून वारंवार विनंती करत असताना देखील अभियंता टाळाटाळ करत होते. बिराजदार यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून गाडेकर यांना कामाची पाहणी करण्यासाठी विनंती केली असता गाडेकर यांनी मोबाईलवर फोन करून मला शिवीगाळ केली व तुला खल्लास करतो अशी दमदाटी केली. माझ्या वडिलांना पण शिवीगाळ केली आहे अशी तक्रार जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री विघ्नेश्वर विनायक मंदिराच्या 28व्या वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आळंदी येथील कथा प्रवक्त्या रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या सुमधुर वाणीतून भव्य अशा श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी श्रीराम जन्मोत्सवाची कथा झाली. यावेळी श्रीराम प्रभूच्या नामकरणाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्रीरामांच्या बालवेशभूषेत श्रीयन वेदपाठक यास पाळण्यात घालून हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी श्रीराम विवाह सोहळा संपन्न झाला. श्रीराम प्रभूच्या वेशभूषेत धनंजय वेदपाठक तर सीतेच्या वेशभूषेत त्यांच्या पत्नी सागरिका वेदपाठक या होत्या. हा विवाह सोहळा श्रीराम भक्तांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी शहरातील भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी श्री विघ्नेश्वर विनायक मंदिरात भक्तमंडळींकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. किती होते अहो, सगळं गाव कथेमध्ये होतं, पण गावात कथाच नव्हते. आपल्यामध्ये ती कथा यावी तेव्हा जीवनात आनंद आहे, आपल्या जीवनात तो रस यावा. आणि म्हणून अतिशय सुंदर स्वरूप दिलंय रामकथेला. रामकथा म्हणजे रामकथेचं नाव आहे. कुणी यांना तुलसी रामायण म्हणतात तर कुणी रामचरित्र. रामायण नाव नजरी बघीची, शब्द अर्थ तरु रस जलसीची, चारू चरित विविध फुलवारी, निरखत होत मोह मनोहारी. बाबा तुलसींनी वेगवेगळ्या पद्धतीने रामायणाचं. कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अशोक पाटील तर अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्राध्यापक RR जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक पाटील म्हणाले, जोपर्यंत आपण भाषेचा वापर करतो तोपर्यंत ती मरत नसते. मराठी भाषेबद्दल खूपच अनास्था आहे ही खेदाची बाब असून नेहमी आपण मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ तसेच चक्रधर स्वामी यांनी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले. म्हणून या समृद्ध अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक RR जाधव म्हणाले, मराठी भाषेला अनेक साहित्यिकांनी भाषेच्या विविध अलंकारांनी सजवले. यावेळी त्यांनी मराठी भाषेतील विविध साहित्यिकांच्या कविता म्हणून दाखवल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका उर्मिला नाईक कवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक MD उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक राजेंद्र वासकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक राजेश उंद्रे, प्राध्यापक डॉक्टर अनंता पाटील, प्राध्यापक BR घाटे, विपुल भालेराव, अजय जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपऱ्यांनी येऊन उगीच भाऊगर्दी करू नये. उपऱ्याला संधी देण्यापेक्षा मैं हुना माजी खासदार शरद बनसोडेंनी लढवण्याची व्यक्त केली इच्छा. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई. शहरातील CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून केले 85 ई-चलनाचे केसेस दाखल. अखेर जाचक हिट अँड रन कायदा केला रद्द. महासंघाने पार्क चौक इथं वाहन चालकांना मिठाई वाटप करून केला जल्लोष. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोहोळमध्ये कारवाई. पुणे मार्गावर हातभट्टी दारूसह 9.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.